समुद्रात आहेत। या ठिकाणी ते निघालेले आहेत। अरबी समुद्रामध्ये जाऊन त्या संपूर्ण स्मारक परिसराची पाहणी करणार आहेत। यानंतर मुंबईमध्ये अनेक प्रकल्प झाले, परंतु स्मारकाचं काम मात्र रखडलं असा आरोप देखील त्यांनी केला। देशभरात अनेक मोठमोठे प्रकल्प झाले, तरी देखील स्मारकाचं काम का रखडवलं असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे। संभाजीराजे छत्रपती सध्या अरबी समुद्रामध्ये बोटीनं स्मारक परिसराची पाहणी करतायत। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 210 मीटर उंचीच्या स्मारकाची पाहणी करण्यासाठी म्हणून, या जागेची पाहणी करण्यासाठी म्हणून अरबी समुद्रात यावेळेस आपण बघतोय संभाजीराजे छत्रपती। सिद्धेश म्हात्रे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेले आहेत। सिद्धेश, संभाजीराजे किती वेळात तिथं पोहोचू शकतात आणि ज्या जागेवर, ज्या खडकाळ भागामध्ये जिथे ते स्मारक उभं राहणार आहे तिथं त्यांना जाता येणार आहे का? ती जी जागा आहे तिथं पाणी आहे सध्या, की तो खडक आता त्या खडकावर त्यांना उतरता येऊ शकतं, या संदर्भात काही माहिती? एकूणच आपण पाहिलं की आताच संभाजीराजे जे आहेत ते बोटीने रवाना झालेले आहेत। आपण ते स्पीड बोटीतून रवाना झालेले आपण दृश्यामध्ये पाहू शकतो। ज्या ठिकाणी हे स्मारक उभारणार आहे त्याच्या काही अंतरापूर्वी त्यांना राजे आता अरबी समुद्रातून शिवस्मारकाच्या शोधासाठी रवाना झालेले आहेत। आपण बघतोय की संभाजीराजे हे गेटवे ऑफ इंडिया परिसरातून त्यांनी प्रस्थान केलेलं आहे। संभाजीराजे सुद्धा एका स्पीड बोटमध्ये बसलेले आहेत, तर त्यांचे कार्यकर्ते जे आहेत ते एका दुसऱ्या फेरी बोटमध्ये त्यांना बसवण्यात आलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं जे भव्य दिव्य असं स्मारक अरबी समुद्रात बनणार होतं त्याचं जलपूजन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः केलं होतं। मात्र 8 वर्ष उलटून गेली तरी हे स्मारक कुठे असा प्रश्न इथे संभाजीराजेंनी उपस्थित केलेला आहे आणि त्यासाठी आज त्यांनी इथे आंदोलन देखील केलेलं आहे। आपण बघतोय की संभाजीराजे हे स्वतः मोटर बोटने या ठिकाणी जाणार आहेत। ज्या ठिकाणी हे जलपूजन करण्यात आलं होतं त्या ठिकाणचा ते आढावा घेणार आहेत। तब्बल 350 ते 400 कोटी रुपये अनुदान सरकार देणार होतं आणि या अनुदानातून हे स्मारक बांधण्यात येणार होतं। एकीकडे गुजरातला सरदार वल्लभभाई पटेल यांचं भव्य दिव्य असं स्मारक उभं राहतं, मग महाराष्ट्रात का उपस्थित राहत नाही असा प्रश्न उपस्थित करत आज संभाजीराजे यांनी हे आंदोलन पुकारलेलं आहे। अगदी काही दिवसांपूर्वी संभाजीराजे यांचा पक्ष महाराष्ट्र स्वराज्य पक्षाची देखील स्थापना करण्यात आली। या पक्षाला चिन्ह देखील देण्यात आलं आणि आपण बघतोय की काही दिवसातच संभाजीराजांनी हे आंदोलन जे आहे ते पुकारलेलं आहे स्वतः संभाजीराजे। आपण बघतोय की मोटर बोटने इथे या अरबी समुद्रातील ज्या ठिकाणी जलपूजन करण्यात आलं होतं त्या ठिकाणचा आढावा घेणार आहेत। एक प्रतिकात्मक आंदोलन असं ह्याला संबोधलं जात आहे। सुरुवातीला पोलिसांनी त्यांना अडवण्याचा बराच प्रयत्न केला, त्यांच्या कार्यकर्त्यांना देखील ताब्यात घेतलं, मात्र त्यांनी कोणालाही जुमानलं नाही जोपर्यंत आम्ही अरबी समुद्रात जाण्यावरती संभाजीराजे हे ठाम होते। आणि आपण आता बघतोय की संभाजीराजे हे अरबी समुद्रातील ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभं राहणार होतं त्या ठिकाणचा आढावा घेण्यासाठी आता अरबी समुद्रात रवाना झालेले आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट अनुप कुलकर्णीसह सचिन गाड, साम टीव्ही, मुंबई। तर आपण बघतोय संभाजीराजे छत्रपती सध्या अरबी समुद्रामध्ये ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभं राहणार आहे त्या ठिकाणी सध्या ते पोहोचत आहेत आणि तिथं जाऊन या संपूर्ण जागेची ते पाहणी करणार आहेत। खरं तर इथे एक मोठा खडक आहे ज्या खडकावर हे स्मारक उभं करण्यात येणार आहे। ओहोटीच्या वेळेस हा खडक दिसतो, परंतु भरतीच्या वेळेस हा खडक दिसत नाही। त्यामुळे आता संभाजीराजे छत्रपती इथं जाऊन पाहणी करतील आणि त्यानंतर नेमकं ते काय भूमिका मांडतील हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं। संभाजीराजे छत्रपती यांनी आपण बघतोय की आज या स्मारकासंदर्भात एक मोठी भूमिका घेतलेली आहे। गेल्या 8 वर्षापासून जलपूजन होऊन देखील हे स्मारकाचं काम का रखडलं असा सवाल त्यांनी उपस्थित केला। अर्थातच आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी महायुतीचं सरकार होतं आहे, सत्ताधाऱ्यांना त्यांनी सवाल केलेला आहे, महाविकास आघाडीचं देखील सरकार होतं, तरी देखील स्मारकाचं काम काही सुरू झालं नाही आणि त्यामुळे संभाजीराजे छत्रपती जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। पोलिसांनी अडवल्यानंतर देखील पोलिसांचा विरोध झुगारत यावेळेस त्यांनी अरबी समुद्रामध्ये जाऊन या परिसराची पाहणी करणार अशी भूमिका घेतली। आपले कार्यकर्ते यावेळेस त्यांच्या सोबत होते। 40 ते 50 कार्यकर्त्यांनाच घेऊन जाण्याची मुभा त्यांना देण्यात आली आहे आणि 40 ते 50 कार्यकर्ते सोबत निवडक काही कार्यकर्ते मोटार बोटीमधून यावेळेस संभाजीराजे छत्रपती जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि या स्मारक परिसराची ते पाहणी करणार आहेत। ज्या ठिकाणी हे स्मारक प्रस्तावित आहे त्या ठिकाणी अद्याप एक वीटही साधी रस्ता आलेली नाही, परंतु आत्तापर्यंत या स्मारकाच्या साठी म्हणून मोठ्या प्रमाणात खर्च झालेला आहे। या सगळ्या स्मारक परिसराची दुर्बिणीतून आता संभाजीराजे छत्रपती पाहणी करत आहेत। एक अतिशय महत्त्वाची बातमी आपण बघतोय। अरबी समुद्रामध्ये जे स्मारक उभारणार अशी घोषणा आघाडी सरकारनं 2004ला केली होती, सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री असताना केली होती।
ते स्मारक अद्यापही झालेलं नाही. गेल्या 20 वर्षांपासून हे स्मारक प्रतीक्षेत आहे आणि आज संभाजीराजे छत्रपती हे मात्र आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी या ठिकाणी स्मारक नेमकं का उभारलं गेलं नाही असा सवाल करत या परिसराची पाहणी करण्याचं ठरवलं आणि ते मुंबईला आले. मुंबईला आल्यानंतर त्यांनी रिगल सिनेमाजवळच त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांना, जे मोठ्या संख्येनं त्यांच्यासोबत आले होते, या कार्यकर्त्यांना रोखण्यात आलं होतं. त्यानंतरही अरबी समुद्रामध्ये जाऊन स्मारक परिसराची पाहणी करणार असं भूमिका संभाजीराजे छत्रपतींनी घेतली होती आणि आता आपण बघतोय की ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत. गिरगाव चौपाटीपासून 1.5 किलोमीटर अंतरावर हे स्मारक प्रस्तावित आहे. काँग्रेस राष्ट्रवादीचं 2004ला ज्यावेळेस सरकार होतं त्यावेळेस या स्मारकाची घोषणा जाहीरनाम्यातून करण्यात आली होती निवडणुकीच्या आणि तरी देखील हे स्मारक काही पूर्ण झालं नाही. 2016ला म्हणजे जवळजवळ 12 वर्षांनी या स्मारकाचं जलपूजन, भूमिपूजन जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आलं. परंतु तरी देखील या स्मारकाची एक साधी वीटही रस्ता आलेली नाही. परंतु कोटी रुपयांचा खर्च मात्र या स्मारकाच्या नावावर आतापर्यंत झालेला आहे. गिरगाव चौपाटीपासून 3.5 किलोमीटर अंतरावर तसंच राजभवनापासून 1.5 किलोमीटर अंतरावर एका खडकाळ भागावर 15.96 हेक्टर जागेवर हे स्मारक उभारलं जाणार आहे. या स्मारकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हे आकर्षणाचा केंद्रबिंदू असेलच, परंतु सोबतच संग्रहालय, थिएटर, माहिती देणारी दालनं, उद्यान यासह अनेक गोष्टींचा समावेश असणार आहे. तसंच या स्मारकाच्या भूभागावर हेलिपॅड देखील बांधण्यात येईल, ते देखील प्रस्तावित होतं अशी माहिती समोर आली होती. मोठ्या संख्येनं पर्यटक या स्मारकाला भेट देतील असं देखील सांगितलं गेलं होतं. स्टॅच्यू ऑफ युनिटीपेक्षाही सगळ्यात मोठं जगातलं हे पहिलं सगळ्यात मोठं स्मारक असेल अशी घोषणा करण्यात आली. 212 मीटर उंचीचं हे स्मारक असेल असं सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं होतं. जवळजवळ 3.5 ते 4,000 कोटी रुपयांचा खर्च या स्मारकाच्या निर्मितीसाठी होणार होता. परंतु अद्याप इथं एक साधी वीटही रचली गेलेली नाही आहे. परंतु शेकडो कोटी रुपये इथं या स्मारकाच्या नावावर खर्च झालेले आहेत. शिवस्मारकाच्या प्रकल्पासाठी राज्य सरकारनं गेल्या अनेक दिवसांपासून, अनेक वर्षांपासून जे राज्य सरकार सत्तेत आलं त्यांनी आश्वासनच दिली असं म्हणावं लागेल आणि म्हणूनच संभाजीराजे छत्रपती आक्रमक झाले आणि या स्मारक परिसराची पाहणी करू असं त्यांनी जाहीर केलं होतं. गेल्या अनेक वर्षांपासून हे स्मारक प्रतीक्षेत आहे. एका कंपनीला या स्मारकाच्या निर्मितीचं कामही देण्यात आलं होतं, परंतु ते सगळं काम बारगळलेलं आहे.